हाय नमस्कार सगळ्यांना. नमस्कार आमच्या आज काय सगळ्या लवकर भावा उठून बसलोय आपण. बहिणींना नमस्कार. इथे येणं बसायला का लांबूनच नमस्कार करायला अहो, लागेल. मला लय आवरायचंय अजून. मला काम पडलं या. असं होय. हा, काय काम पडले आता? अजून मला लय काम हाय. तर भाऊ बहिणींना रक्षाबंधनच्या आमच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. आणि दाजीकडून बी तुमच्या पूनमताईने दिल्या शुभेच्छा, पण दाजीकडून बी आज रक्षाबंधन आहे. त्याच्या सगळ्यांना भावा बहिणींना आपल्याला म्हणजे रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यात आज आज म्हणजे म्हणतात की काय भद्र दिवस आहे कसला काय ना, आज राख्या बांधायच्या नाहीत कण. हा, तर मग आज तुमची पूनमताई सकाळी लवकरच पहाटेच उठली होती आणि जायसाठी ओरखलं होतं. होय की. पण काय आज पण आज खुशीचा दिवस आहे. आज आपली पिया घरी येणार आहे. तुमचं दाजी पियाला आणायला जाणार होतं बया. काय मस्ती याला आणायला जायचं, पण काय भाऊ बहीण म्हणतात की काय दाजी तुम्ही सारखंच नाही, रक्षाबंधनला आजच्या दिवस सुट्टी दिवशीच आणतो आम्ही. तसं आणत नाही, सुट्टीलाच आणत असतोय. भाऊ बहिणींनो, रक्षाबंधनच्या परत एकदा तुमच्या पूनमताईकडून आणि ह्या तुमच्या दाजींकडून बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण म्हणजे तिला फोन झालाय, उरकून ठेवायला सांगितलंय. म्हणलं आजचे दिवस आहे सुट्टी, तर आजचे दिवस मग राहा आणि उद्याच्याला परत तुला शाळेत सोडून येतो. पिलू लय नाराज झाली आपण आणाय नाही गेल्यामुळं. पण आता आपलं शिक्षणाचं बी महत्वाचं आहे ना, शिक्षणाचा बी विचार करावा लागतोय, सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतोय. लय सारखं इकडं आणून न्यायचं ना आणायचं एवढं सोपं नाही, लांब अंतरी भरपूर आहे का नाही पूनम? जेवायच्या टायमापत्र घेऊन येतात पटकन. हा, येतो घेऊन जायचंच आहे मला. ए असं काय पुरीनो, म्हणतो मी? अगं ही अभ्यासाचं घेतलेलं ही तरी नीटनाटकं ठेवत जा. हा, वह्या पुस्तक कुठं बी अभ्यास घ्या केरळ तिथंच टाकायचं का? होय. शिवान्यानं पुरवणी उरकून ठेवलं होतं, निघायची तयारी सगळी केली होती. आपल्या मोठ्या गाडीत चंद्रा गाडीत जायचं होतं, पण चंद्रा रात रंगीन ती रंगुनी, चंद्रा साज सिंगार ती लेऊनी, सूर घालिवून सुरतालात मी गाऊनी. मला माहिती. शिवान्याला बी माहिती आहे गाणं. चंद्रा चंद्रा साज सिंगार तो लेऊनी. काय आज सगळा मूड हाफ झालेला आहे, त्याच्यामुळे आपलं गप बसलेलं आहे इथं. राम राम. रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. तू माझ्या घरी आले का काय? तर तुमचं दाजी बी राहिलेलं काम करून देतील की. आजचं आपलं आजचे दिवस राहिलेलं. काल सुरुवात केली बरं का आपण वरचं काम करायला, झाल्यानंतर तर दाखवू. आता त्याच्यात नवीन मेंबर यायचा आहे रायाला. नवीन ती मेंबर सांगू यायचा आहे. नका, ती सरप्राईज आहे भावा बहिणींनो. बर बर चालतंय, नाही सांगायचं कोण येणार आहे तिथं राहायला. आपल्या बंगल्यात तुमचं दाजी तयार करतात आहे बंगला, पण त्याच्यात नवीन मेंबर यायचा राहायला. ती ओळखायचा तुम्ही कोण आहे मेंबर. तसं तर पूनमताईचे भाऊ बहीण ती पूनमताईच्या आणि दाजीच्या जीवनातला प्रत्येक सुखदुःख ओळखत असतात. म्हणूनच मी तुमच्या पशी कुठं कोड टाकलंय की जी आपला जी जुना बंगला तयार करायचा, म्हणजे जुना बंगला होता तिथं आपला जी ताजमहल तयार करायचा चाललाय, त्याच्यात एक नवीन मेंबर येणार आहे. पण मेंबरचं नक्की नाही. मेंबरचं कसं आहे, ज्या वेळेस येईल त्यावेळेस मेंबर आला म्हणायचं. तर मग नवीन मेंबर कोण असेल फक्त ओळखायचा भावा बहिणी. मेंबरला आपण भरपूर म्हणजे मागं बी साथ देण्याचा प्रयत्न केलाय. होय, असं काय किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत एकदा तुमच्या पूनमताईकडून. आणि आज आणि राख्या बांधायचा मुहूर्त किती ते किती आहे सांगा मला. हा बरं नक्की सांगा बरं. आज भद्र दिवस म्हणतात आता भरपूर असे भावा बहिणीच्या कमेंट आलेले आहेत, पण तरी बी म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सल केलेले आहे. तर नक्कीच परत एकदा आपल्याला कमेंटमध्ये सांगा की नक्की काय आज म्हणजे कितीचा मुहूर्त आहे, काय आहे नेमकं. त्याच्यामुळेच आपण मग
तुमच्या पूनमताईने दाजीनी मग उद्या जायचा निर्णय घेतला आपल्याला तिकडं सासरवाडी कोण लाडाचं जावई चाललाय सासरवाडीला. काय ते सासरवाडी सगळं चिखोलच्या उदाहरणाचं आपल्याकडे तरी बरं आहे. लाडाचं जावई चाललाय सासरवाडीला. त्याला बरं दिवस झाला तर सासरवाडीला जायची आहे का नाही. जाऊन येऊ काय सासरवाडीहून मस्त खरंच पैकी. लाडाचा जावा आहे. मग लाडाचा जावा ना तर काय मग सकाळ धरून फोन सारखे चालू आहे दाजी कवा येणार कवा येणार म्हणलं हो हो सासूबाईने हो लावली शेंडी, नक्की तुमच्या येऊ नक्की दाजीच्या येणार आहे. गळ्यात बांधली. आता आल्याशिवाय काय थोडंच आपण राहणार आहेत का होय पुन्हा. मग बरं झालं जरा पाऊस उघडलाय तरी पुसकाट येतोय मधून अधून. बया चिडचिडीचं नाही ग बाया हिरवं हा चंद्राला बी धुवायची होती तर तेवढ्यात ही नियोजन ठरलं कॅन्सल झालं म्हणलं बघू जरा निवांत धुवू मग आता मग आहे का नाही. उन्हाची तसं तर काय आहे उन्हाची जरा सकट हा तर या शिवाने इकडे चल. शिवाने ना पूर्वाने तर कपडे घालून तयार होते निघायच्या मार्गात. म्हणलं हो 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 जरा अजून नियोजन व्हायचंय जायचंय. किती टाइम लागल तुम्हाला. पुढं तुम्ही जा पटकुनी आणि घेऊन या जेवण करायचं अजून जेवणाला मग टाइम होईल. असं होय. मग जेवण बेत बनवलाय आज तुमच्या पूनमताईने लय छान छान. ती यायची ना आपली. त्याला काय गाडीला टाइम की खाणलं की चाललं बाऊन शेरी. ऊन पडलंय का ऊन. बरं झालं ऊन पडले गड्या कडक ऊन पडले. हा मग बुंगेवानी बुंगशिनी. हा पप्पा हा तुमची गाडी लय फास्ट चालते. बघ पप्पाच्या गाडीला ब्रेक नाही ना त्याच्यामुळे बघ का अपूर्वा शिवण्या काय म्हणते लय फास्ट गाडी चलती. गाडी म्हणजे कसं हातात बसलेली ना इनोवा एकदा मोठ कडल लावली की कमी नाही होत खेपेपर्यंत जाऊ तर असं ना पण लय खड्डे खुड्डे दमाने जावं लागतं. नाही पण आपलं जपून वाहन आहे ती नाही आवरलं मग काय करायचं. तसं दाजी आपल्या म्हणजे कसं हे जपूनच चालली गाडी आहे का नाही. अहो तुम्ही माग माणूस बसलाय त्याचा विचार तरी करताय का माग माणूस बसलोय आपण गाडी कशी चालवायची. टनाटन टनाटन उडतोय की आम्ही माग बसलोय आणि तुम्ही म्हणता दाजी जपूनच चालवतो गाडी. कवा दाजीने जपून चालवली गाडी. खड्डे येतं एवढाला खड्डे येतं. तिकडून घातली की तिकडं खड्डा तिकडून घातली की इकडं खड्डा काय करणार आहे आपण तरी मग हा खड्ड्यात गेल्यावर काय करणार आहे म्हणून आपण. किती तुमच्या विचाराने निघाले केस बघितले ना. आता तुमची चिरवतच निघायचे मग रोजच टेन्शन, विचार टेन्शन. काय घेता येते टेन्शन टेन्शन घेऊन हात लावला तरी त्याला काहीतरी शॅम्पू वगैरे लावीत जाणार तेल वगैरे ठेवीत जा म्हणजे केस जरा जाणकड होत्या चांगली लांबलं तर आहे का नाही. लय माग लांब केस होती ब्युटी पार्लर मधून कट करून आणली बंदी करून आणली. गोंडे करून आणल्यात नाही तर चांगले लांबवर खाली येतो द्या इथं कमरपर्यंत येत होती का. हा बरं आज मग शिवण्या पिल्लू दिदी येणार आहे आपल्या आज. लय नटून बसल्या होत्या बाय पाठच कपडे फिपडे घालून जायसाठी मामाच्या गावाला. दोघीचाच कारभार. दोघीचा चला भाऊ बहिणीनं पिया यायची आणि पियाला आणायला चालल्या तुमचं गाडी. जाऊ का मग आता हा. कपडे बिपडे घातल्यात मस्त पैकी काय नाही त्या विभाग लावायची गाडीला. ती तर आम्हाला बी माहित आहे चेवी लागल्यावर गाडी चालू होणार आहे म्हणून. मग आम्ही कुठं म्हणलोय का नाही होणार चालू म्हणलं मग काय मग सांगता आम्हाला ते चेवी लावायची गाडीला. आम्ही म्हणतो दुसरंच काय लाकूड फुकूड लाव चेवी सोडून. काय बाया तुमचं दाजी आहे तर. ही म्हणजे एवढी लाजायला लागली का मला. अहो ते डायलॉग आता नवीन लग्न झालं त्यावेळेस मी म्हणतो लाजलं तरी जमतंय पण आता काय नवीन लग्न आहे का या झालं? आवरून बंगल्याचं काम राहिलंय आपण. ऊन पडलं आजच्या काच्याक तर मी बांगल्याचं काम करेन नाही तर पावसात जिमजिमीत आपण अजिबात नाही जाणार बा तिकडे. आणि रात्री आपली इथं भोलेनाथ फोस दाखवलंय आमच्या भाऊ बहिणींना. आणि श्रावण महिन्यात तर श्रावण महिन्यात 100% येणारच इकडे. पण आम्हाला बी नक्की नव्हतं वाटलं आता जवळजवळ किती तिसरा सोमवारी यायचं का तिसरा सोमवार येणार का
हा. म्हणलं आता ह्याच महिन्यात नाही येत काही ना असं वाटलं, पण आलाच. ती बी इथं आम्ही जेवत होतो घरात आणि अचानक कावळ्यांचा आवाज रात्रीचा आला. म्हणलं पुढं मांजर म्हणलं झाडाव शिरलंय का काय, त्यांचं घरटं केलंय तो का त्याचं पलीकडे झाडाव. आणि म्हणलं चला बघून तरी येऊ, नाही तर साफी असायचा. गेलो तर नक्कीच ठोस. तो आम्ही त्याच्यावर धावून की त्यांनी ठोस लगेच फळी काढली. आपण तर टराकलीच लगेच. तुमचं दाजी कशाला विटा लागते आपण जपूनच राहिलं पाहिजे. पण आपण आणला होता ते साफ धरण्यासाठी माणूस, पण तोपर्यंत ते सापडलंच नाही फरार झाला गेलं. पण काय सांगता येत नाही, आज बी शक्यता आहे, मग निघण्याची शक्यता, येण्याची. येण्याची शक्यता आहे. बोलणार बरं तिकडे. तुला आता पिलूला काय भाकरी नाही तर तिकडे हॉस्टेलला, त्याच्यामुळे आज मी मस्त पैकी पिलूसाठी आपल्या बाजरीच्या भाकरी आणि आज वांग्याचं कालवण केलं मी, भरलेल्या वांग्याचं. मग आधी दाखवणार आहे मी नाही, आज बेत लय भारी बनवलाय बरं का. बेत एकच नंबर. कारण जायचं होतं माहेराला, मग त्या निमित्ताने मस्त लवकरच बेत बनवला आता. बरं जा की उठा की, हे काय निघालं, कायम लागल लगेच निघालं. चला माझा मग, आवरूस तर तुम्ही आला पाहिजे तिला घेऊन. तुझं काय आवरूस तर तुला कुठं जायचं आता? आता कॅन्सल झालं जायचं. अहो कॅन्सल नाही, ही जेवणाच्या टायमापर्यंत तुम्ही आला पाहिजे. असं का? चला भाऊ बहिणींना लावती बाय तुमच्या दाजीला पियाला आणायला. आमच्या भाऊ बहिणींना पण भेटल पिया. माग काय झालं, त्या बर्थडेच्या टायमाला पाहुणी होती, त्याच्यामुळं पियाला काय आपल्याला जास्त टाइम देताच आला नाही भाऊ बहिणीनं. चला मग जातो भावानं बहिणीनं, मग आहे का नाही. मग आल्यानंतर तर मग पिलू सोबत मग मस्त पैकी तुमच्या पूनमताईच्या आजच्या दिवस पिलूवर एन्जॉय करू. हा, आणि उद्याच्याला लवकरच आपलं सकाळ सकाळ शाळेला तिला सोडून येऊ आणि आपलं सासरवाडी पण फुलाडत जावं बरं. चालल्यात सासरवाडीला. मेहंदी काढली माग हाता पण दिसना कलर मुळे. चला मग, बाय बाय. आज रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छा दिना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक सगळ्यांना द्या. रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि बाय बाय सगळ्यांना. थांबा थांबा, मला द्यायच्या शुभेच्छा. मामांनो मावशांनो, तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि ना माझ्या सहपरिवाराकडून. हा बाय बाय बाय.